आदरणीय आपले सर्वांचे नेते शरद पवार साहेब, सर्व मान्यवर बंधू भगिनी आणि मित्रांनो, 11:10 माझ्या भाषणाला सुरुवात व्हायची होती, पण 12:30 आता होत आहे. म्हणजे मला असं वाटतं की एक एक वक्ता मागचा जे बोलत होता ते ऐकावंसं वाटत, आणि प्रत्येक वक्त्याला या ठिकाणी वन्स मोरची घोषणा, और बोलो. म्हणजे आपल्याला या ठिकाणी प्रत्येकाचं भाषण आवडत होतं, मुद्दे आवडत होते, आणि मी आवर्जून सर्वांच्या कालपासून आजपर्यंत कार्यकर्त्यांसहित सर्वांचे भाषणं मनपूर्वक ऐकत. आत्ता सरकार येणारच आहे, अगदी सरकार आता आलेलंच आहे, आणि त्यामुळे आता फारसं काही करण्याची गरज नाही आहे. भाषणांमुळे जर सरकार आले असते तर गल्लोगल्ली नुसतं भाषणच करत फिरावं लागलं असतं. पण तो भाषण हा आहे तो वातावरण निर्मितीचा एक भाग आहे, मानसिकता तयार करण्याचा एक भाग आहे. आधीच्या वक्त्यांनी आपली मानसिकता तयार केली. कधी कुणाच्या मनात नैराश्याचं वातावरण असेल की अभी क्या होने वाला है, पार्टी तर आता बिभंगली दुभंगली, आता कसं होईल, खरंच आपलं सरकार येणार आहे का, तर या शंकांना साऱ्यांना विराम देण्याचं काम आतापर्यंतच्या वक्त्यांनी केलंय. एक आत्मविश्वास आपला त्या माध्यमातून वाढला की यस, कल की सरकार हमारी होगी, उद्याची सरकार आमची असणार. पण हे सरकार आणण्यासाठी आपल्याजवळ राज्याचे किती वेळ आहे. अगदी आता मला असं वाटतं की 28 तारखेला भगवान श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाली. हा 22ला, मी 28 म्हणतो, 22ला झाल्यानंतर 28 ते 30च्या दरम्यान लोकसभेचे आचारसंहिता लागले तर आश्चर्य वाटून घेऊ नका. फेब्रुवारी महिन्यात तर लागणारच आहे. मग एक वेळ लोकसभेची आचारसंहिता लागली की आपण लोकसभेच्या निवडणुकांच्या मागे लागू. लोकसभा होता बरोबर विधानसभेची आचारसंहिता लागेल, मग विधानसभेच्या निवडणुका जिंकण्याच्या दृष्टीने आपण पावलं उचलू. पण हे सारं करत असताना संघटना हा प्रकार आपला कुठे आहे. निवडणुका या वाऱ्यावर जिंकता येत नाही. वातावरण कितीही चांगलं असलं, माननीय शरद पवार साहेबांना मानणारा वर्ग कितीही मोठा असला, सरकारच्या विरोधी वातावरण असलं, तर हे निवडणुका जिंकण्यासारखे संघटनेचं बळ हवं असतं. जोपर्यंत संघटना गाव पातळीपर्यंत मजबूत होत नाही तोपर्यंत यश अधिक जवळ येत नाही. आणि मग आता हे प्रत्येक तालुका अध्यक्ष असेल, लोकसभेचे प्रमुख असतील, विविध पदाधिकारी असतील, या ठिकाणी महिला आघाडी असतील, युवाचे असतील, अल्पसंख्याक असतील, आदिवासी असतील, समाज कल्याणचे असतील, सामाजिक न्यायाचे असतील, जे काही असतील, यांनी फक्त छातीवर हात ठेवून बघावं की आम्ही कुठे आहोत, संघटनेच्या बाबत आम्ही कुठे आहोत. आमची संघटना गाव पातळीपर्यंत आम्ही पोहोचवली आहे का, त्या गावागावापर्यंत बूथ रचना झाली आहे का, त्या गावागावापर्यंत सर्वसामान्यपणे आमचा तालुका अध्यक्ष असेल, जिल्हाध्यक्ष असेल, त्यांनी
गाव पातळीपर्यंत प्रत्येक विभागाचा अध्यक्ष नेमला आहे का? मग तो NCPचा फदरबाडीचा अध्यक्ष असो, सामाजिक न्याय विभागाचा, आपल्याकडे तर 25 ते 40 आघाड्या आहे. एका गावामध्ये जर आपण 25, 22, 20, 15 आघाड्यांचे प्रमुख करायचे ठरवले आणि त्या आघाड्यांच्या प्रमुखांना सांगितलं की तुझ्या एकामागे 10, 15, 20 तुला लागतील तेवढे मेंबर करून ठेव, ते एका गावामध्ये 200, 300, 400 लोक तर पदाधिकारी होऊ शकतात. आणि साऱ्या पदाधिकाऱ्यांना सक्रिय केलं, त्यांच्या बैठका घेतल्या, त्यांना बैठकांना बोलावलं, कामाला लावलं, तर गाव पातळीवरची संघटना मजबूत होऊ शकेल. आणि जरी मतदार तयार असला तरी मतदारांना मतपेटीपर्यंत आणण्यासाठी जे यंत्रणा लागते ती यंत्रणा याच्या माध्यमातूनच परिपूर्ण होऊ शकते. अन्यथा कितीही केलं आणि मतदार जर मतपेटीपर्यंत आला नाही तर या साऱ्या मेहनतीला काही अर्थ राहत नाही. पण बुथरचना मजबूत करा. 1 बूथ 30 युथ, एका बुथवर 30 युवक असले पाहिजे. एक छोटंसं गाव असतं 3000 लोकसंख्येचं, 2000 लोकसंख्येचं, एक 10 वार्ड असतात, 15 वार्ड असतात एका याच्यामध्ये. त्या 15 वार्डामध्ये एकेका वार्डामध्ये साधारणतः 1000 मतं असतात, जे एकेका मतदान केंद्रावर 1000 मतं असतात. बूथवर 1000 मतांना 10 लोकांनी गुणलं, आपण भागिलं तर एकाच्या ईश्वर 100 येतात. 100 घेतले तर त्याचे ईश्वर 10, 15, 20 घरं येतात. मग त्यांना फकायचं 20च घरांकडे लक्ष द्यायचं, 21व्या घराकडे तो जायचंच नाही. या 20 घरांकडे संपर्क साधा, आमची माहिती द्या, पवार साहेबांची माहिती द्या, पार्टीचे ध्येय धोरण समजून सांगा आणि मतदान होईपर्यंत त्या 20 घरांवर, त्या 100 मतांवर लक्ष केंद्रित करा. आणि त्या 100 मतांना मतपेटीपर्यंत येईपर्यंत तुम्ही स्वस्थ बसू नका. तुमच्यावर फक्त एवढीच जबाबदारी, तेवढीच जबाबदारी आहे का 100 पैकी 70 मतं मिळालं पाहिजे, 80 मतं मिळालं पाहिजे. एवढीच जबाबदारी बूथ रचनेच्या संदर्भामध्ये पार पडा. संघटना मजबूत असले, संघटनेमधून माणसं तयार झाले, कार्यकर्ता तयार झाला तर मग पार्टीचे कार्यक्रम राबवणं सोपे जातात. मग पार्टीचे कार्यक्रम करत असताना पार्टीचा कार्यकर्ता कसा असावा? मग असे राजेश टोपे साहेबांनी सांगितलं, बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं, मी सुप्रियाताईंना म्हटलं की बरेचसे वक्ते आधी होऊन गेले, त्यांनी बरेचसे मुद्दे बोलले, आता मी काय बोलणार? कारण जे मागे शेवटचे वक्ते असतात त्यांना मोठी चिंता असतात, कारण त्याचे मूळ मुद्दे असतात ते आधीचे वक्ते बोलून गेलेले असतात. मग बोलायचं काय ही त्याला चिंता असते. पण संघटनेमध्ये कार्यकर्ता तयार झाल्यानंतर सभासद नोंदणी असेल, पक्षाचा सदस्य असेल, सक्रिय सदस्य असेल, तर कार्यकर्ता असा असला पाहिजे की त्याला कोणत्या आदेशाची वाट न पाहता काम करण्याची क्रिया केली पाहिजे. महागाई आहे, भ्रष्टाचार आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, मजुरांचे प्रश्न आहे, शेतमजुरांचे आहे, कामगारांचे प्रश्न आहे, अनेक विषय आपल्या आजूबाजूच्या समोर आहे. आंदोलनात उतरायचं आहे, मोर्चे उतरायचं आहे, संघर्ष करायचा असेल तर मला तर अजून जिल्हाध्यक्षांचा फोनच नाही आहे, मला तर अजून तालुकाध्यक्षाने फोनच केला नाही, मग मला ह्याने निरोपच दिला नाही. आता सोडा, कार्यकर्ता आता सेल्फ स्टार्टर असला पाहिजे. सेल्फ स्टार्ट मधून आपण त्याला बस ऐसी चाबी घुमाया चलने लग गया. आता तो नुसतं बटनच रिमोटवर दाबायचं असतं की तो कुठे चालतो. कार्यकर्त्यांना आता आदेशाची वाट पाहिजे नाही. कार्यकर्त्यांनी आंदोलन, मोर्चे, जे हल्ले आपल्यावर होत आहेत त्याच्यावर प्रतिहल्ले, नेत्यांवर आरोप प्रत्यारोप होत असतील तर त्या आरोप प्रत्यारोपांना सामोरं जाऊन उत्तर देणं. कसं करू? मला कसं होईल? एखाद्या नेत्यावर आरोप झाला, पार्टीमधला एकही सामोरा येत नाही, एकही सामोरा येत नाही, पार्टीचा नेता सहन करेल? माननीय शरद पवार साहेबांवर काही आरोप झाला, काही सुप्रियाताईंवर झाला असेल, आरोप नाही काही बोललं असेल, फाटकर अशी संवेदना असले पाहिजे की पायात जर काटा खाली टुचला तर डोळ्यात जसं रक्त येतं तसं माझ्या नेत्यावर माझी श्रद्धा आणि विश्वास असला पाहिजे की चाल, कोण आहे तो? आमच्या नेत्यावर बोलतात तुमच्या हाती शस्त्र आहे, तुमच्या हाती व्हॉट्सॲप आहे, तुमच्या हाती ट्विटर आहे, तुमच्या हाती फेसबुक आहे.
हजारोच्या संख्येनं, शेकडोच्या, लाखोच्या संख्येनं प्रतिकार करा, बचावात्मक परिसरमध्ये येतील लोक. आक्रमक व्हा, अफेन्सिस बेस्ड डिफेन्स. आक्रमकता हा कार्यकर्ता मूळपिंड असला पाहिजे. किती विषय आज समोर. मग असे राजेश टोपे साहेबांनी सांगितलं महागाई आहे. अरे महागाईवर कोणी बोलायला तयार नाही. जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढले, गॅसचे वाढले, विजेचे दर वाढले, साऱ्या गोष्टींचे भाव वाढले, पण चर्चा नहीं है. चाय पे चर्चा तो दूध पे चर्चा क्यों नहीं? दूध पे चर्चा तो महंगाई पे चर्चा क्यों नहीं? महंगाई पे चर्चा तो भ्रष्टाचार पे चर्चा क्यों नहीं? करा, गल्लोगल्ली जा, बोर्ड तयार करा, चौकात चौकात बसा, दुधावर चर्चा. दुधाचे भाव कमी का झालेत? शेतकरी मेला, ठार मेला, पशुखाद्याचे भाव वाढले, दुधाचे भाव कमी झाले. ग्राहकाला दुधाचा फटका बसतोय. इथून 25 रुपये लिटरनं दूध घेतात, ग्राहकाकडे तुम्ही 60 रुपये विकता, 70 विकता. मधला दलाल कोण आहे? घडवा चर्चा. जीवनावश्यक वस्तूंवर घडवा चर्चा. गॅस की हंडी मोफत, गॅसचे काय म्हणतात ते शेगडी मोफत, हे फुकट. आणि त्या हंडीचे दर 3 पट भरण्याचे, तिप्पट. फुकट देऊन काय? हत्ती दरवाजामध्ये आणला त्याला खायला पाहिजे की नाही स्वस्तात? पण बोलायचं काय? योजना आहेत. आणि हा शेतकरी अहवाल दिलाय, महागाईला त्रस्त झालेला ग्रामीण भाग आहे. कोण त्या महागाईवर बोलतोय? आंदोलन करा, मोर्चे काढा. 10 जण उभे राहिले तरी चालतील, 5 जण उभे राहिले बोर्डवर तरी चालतील, नाही आले 100 तरी चालतील. पण येऊ द्या ना मीडिया समोर. मीडिया तयारच असतो बऱ्यापैकी, काही ना काही तर दाखवतो. पण कार्यकर्ते किती आंदोलनामध्ये जातो आपण. मी आंदोलनात गेलो, मी याच्या विरुद्ध बोललो तर माझं काय होईल? त्याच्या विरुद्ध ईडी लागेल का? त्याच्या विरुद्ध लागेल CBI लागेल का? त्याच्या विरुद्ध बोल ACB लागेल का? ही जर भीती मनात बाळगून कोणी बोलत असेल तो कार्यकर्ता पुढच्या कालखंडामध्ये पार्टीचा सक्रिय कार्यकर्ता होऊ शकत नाही. हे स्वार्थी कार्यकर्ते आहेत. पार्टीसाठी काम करत असताना, पार्टीसाठी काम करत असताना अंगावर घेण्याची भूमिका घ्या, तरच संघटन मजबूत होईल, तरच तुम्हाला यश मिळणार आहे पुढच्या कालखंडामध्ये. चर्चेमध्ये अनेक विषय येऊ शकतात. अरे महागाई झाली, रॉकेल नाही, डिझेलने रॉकेल बंद करून टाकलं, डिझेल झालं, पेट्रोल झालं. साधा स्मशानभूमीत गेला आणि एखादं प्रेत जळत नसलं आणि त्याला म्हणलं रॉकेल बंद केलं, हो या सरकारनं त्यात आत्ता रॉकेल टाकलं असतं. अरे डिझेल महंगा हो गया, अभी डिझेल महंगा नाही तर डिझेल आणून टाकलं असतं. जिथे मिळेल तिथे चर्चा करा. अनेक ठिकाणी केंद्र सरकारचा पैसे, गल्लोगल्ली पैसे, अनेक विषय नजरेसमोर आहेत. अनेकांनी आता मागच्या शब्दामध्ये बोललेत. पण हजारो तोंडांनी ज्यावेळेस आपण हे मांडू त्यावेळेस खऱ्या अर्थानं लोकांपर्यंत जाईल. एक एक गोष्ट वारंवार 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 लोकांना सांगावी लागते. एक वेळ सांगून उपयोग नसतो, संघर्ष करावा लागतो. आणि या माध्यमातनं आपल्याला हे करत असताना संघटन मजबूत करावं लागतं. संघटनेशिवाय पर्याय नाही. माननीय शरद पवार साहेबांची पुण्याई शेवटच्या टोकापर्यंत आहे, पण हे पुण्याई एकत्र करून आणण्याचे जर काम करायचं असेल तर संघटनेशिवाय होणार नाही. आणि यासाठी सर्वांचे मतभेद दूर केले पाहिजे. नाही तर मग काय नाथा बनून माझं काम ते केलंच नाही म्हणजे अंधव मी कशाला बोलू? मग त्याने हे केलंच नाही मी कशाला बोलू? तो मोठा आहे, त्याची जबाबदारी आहे, त्याने करावं, माझी जबाबदारी नाही आहे. सर्वसामान्य सैनिकाप्रमाणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. तो लहान असो, मोठा असो, पदाधिकारी असो वा नसो, त्याची ही जबाबदारी आहे पक्षाच्या कामासाठी. जर आता आपल्याला युद्ध जिंकायचं असेल तर प्रशिक्षण झालं आहे. हे प्रशिक्षण शिबिर आहे, तुम्हाला माहिती मिळाली आहे, युद्धाची तयारी झाली आहे. पण शस्त्र चालवण्याचं प्रशिक्षण जोपर्यंत तुमच्या हातात मिळत नाही तोपर्यंत काय? मग शस्त्र कोणते आहे? हेच आहे, आंदोलन, मोर्चे, हे ते. बोला महंगाई पे बोलो,
त्याच्यावर याच्यासाठी सोशल मीडियाचा वापर करा. मग असे उत्कृष्ट प्रकारचं काल त्यांनी बोललं सोशल मीडिया. आता मी त्यात फार बोलत नाही, पण सोशल मीडिया हे पुढच्या कालखंडामध्ये अत्यंत महत्त्वाचं शस्त्र आहे. एक जर टीकाटिप्पणी आली आपल्या पक्षावर किंवा माननीय शरद पवार साहेबांवर, तर शेकडोनं त्याच्यावर आपल्या प्रतिक्रिया असल्या पाहिजे की तो समोरचा माणूस नाउमेद झाला पाहिजे. अरे कुठून बोललो मी कालचा विषय पहिला बोलायला नको. माननीय आमचे जे जितेंद्रजी आव्हाड इथं बसले असतील, पण जितेंद्रजींनी काल एक विषय सांगितलं की भगवान श्रीराम हे मांसाहारी होते. कदाचित हे त्यांचं व्यक्तिगत मत असू शकेल, ते पार्टीचं मत असेलच असं मला वाटत नाही. पण तो एक लक्षात ठेवा की ज्या ठिकाणी श्रद्धेचा विषय असतो, ज्या ठिकाणी भावनेचा विषय असतो, त्याच्यापेक्षाही महत्त्वाचं समोर निवडणुका असतात, तर असे वादग्रस्त विषय काढणं शक्यतो टाळावं असं जितेंद्र आव्हाड साहेबांना वडिलकीच्या नात्यानं मी सांगणार आहे. माझा तो अधिकार आहे. का मधमाशांच्या पोळ्याला दगड मारायचं, कशाला अंगावर घ्यायचं? अनेकांनी विषय बोलायला असू शकतं, त्यांचं मत आहे, त्यांचं मत त्यांच्या दृष्टीनं ते 100% खरंही असेल, पण तर माझं मत नाही आहे. माझी श्रद्धा आहे, तुमची श्रद्धा आहे, लाखो लोकांची श्रद्धा आहे. काल रात्रभरापासून 1 वाजेपर्यंत पत्रकार मला विचारत होते तुमचं मत काय. तुम्हाला तर माहीत आहे अलीकडे काय झालं आहे या मीडियाला. इकडे काही बोललं की बाहेर मीडिया उभा असतो, गेले की ते आपल्यासमोर काय तुमचं काय म्हणणं आहे, आव्हाड साहेब असे बोलले त्याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया. अरे का प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देत बसायची का? पण एक तुम्हाला सांगतोय की निवडणुकीच्या दरम्यान असा कोणताही वादग्रस्त विषय घेऊ नका जो आपल्या अंगावर येईल, जरी खरं असलं तरी घेऊ नका अंगावर. अरे शक्ती खर्च करा ना, दुसरीकडे करा शक्ती निर्यात बंदीवर. कांद्याला भाव नाही, कापसाला भाव नाही, संत्र्याला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, तूरला भाव नाही. मागच्या वर्षी कापूस 15,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत गेला होता, 12,000 रुपये विकला गेला होता. आज 6,000 घ्यायला कोणी तयार नाही. केंद्र सरकारने त्याच्यावर निर्यात बंदी केली, निर्यात शुल्क लावलं कापसावर. जो कापूस या विदर्भ मराठवाडा खानदेशचा मुख्य उत्पादन आहे, त्या कापसावर तुम्ही त्या ठिकाणी निर्यातीवर शुल्क लावता, निर्यातीवर हे करतात, बंद केला. 6,000 रुपये भावाला. या ठिकाणी दुधाचे दर कमी झाले. परवा दिवशी एकच दिवस आळवा गेला, संत्र्यावर निर्यात शुल्क लावलं 40%. संत्रा हा काही निर्यात शुल्क लावण्याचा विषय असू शकतो? विदर्भामधलं प्रामुख्यानं नागपूर शहरामधलं संत्रा हे मुख्य उत्पादन आहे. आज मुळातच संत्रा कोणी खायला तयार नाही अशी स्थिती आहे. संत्र्याला भावच नाही आहे. मातेमोल भावना संत्रा विकला जात आहे नागपूरकडे. मी अधिवेशनाच्या कालखंडात पाहिलं. त्याच्यावर तुम्ही निर्यात शुल्क परवा लावलं. 40% ठरलेला दर आहे त्यांचा. त्याच्यावर निर्यात शुल्क लागला, शेतकरी ठार मेला. मागच्या 15 दिवसापूर्वी तुरीची खरेदी 16,000 रुपये प्रति क्विंटल नव्हती. NFDCकडे, नाफेडकडे. आजचा बाजारभाव तुरीचा 9,000 रुपये प्रति क्विंटल आहे. कारण तूर आयात केली, 15 दिवसात आयात केली, 9,000वर आली. मेला की नाही शेतकरी? सगळेच भाव जर सोयाबीनचे भाव नाही, याचे भाव नाही, शेतकऱ्याला मदत नाही. इकडे लूट आहे, तिकडे लूट आहे. आर्थिकदृष्ट्या पाहिलं तर इकडे पावसामुळे हैराण आहे, गारपिटीमुळे हैराण आहे, त्याचे पैसे येत नाही आहे. शेतकऱ्यांना मूर्ख बनवतात की तुम्ही कर्ज भरा, आम्ही तुम्हाला 50,000 रुपये अनुदान देऊ, प्रोत्साहन अजूनपर्यंत मिळालेलं नाही आहे. हे एक लक्षात घ्यावा. शेतकरी याचा विरोधी हे सरकार आहे. ही भूमिका वारंवार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, सर्वसामान्य ग्राहकांपर्यंत पोहोचवा. या सरकारमुळे तुमचे हाल आहे. हे शेतकऱ्यांचे विरोधी आहे. माझे वडील मला ज्याचा राजा व्यापारी त्याची प्रजा भिकारी. हे भिकारी करून सोडतील तुम्हाला. हा व्यापारी राजा आहे. याला व्यापाराच्या पलीकडे डोक्यामध्ये काही येत नाही. शेतकरी आज भिकारी झाला. शेतकऱ्याच्या मनात असंतोष आहे. निवडणुकीची वाट पाहतोय. पवार साहेबांच्या आदेशाची वाट पाहतो. साहेब
निवडणुका कधी लावतायत सांगा. लागल्या रे लागल्या की तुमच्या आदेशाचं पालन करू, आम्ही यावर उलथून टाकू. हे गल्लोगल्ली फिरत, काही मूर्ख बनवत, जाती जातीमध्ये भानगडी लावत, मराठा समाजाला आंदोलनामध्ये एवढं मोठं आंदोलन पेटलं का हो? इतका मोठा मराठा समाज, मोठ्या संख्येनं मराठा समाज जमा होतो, एक दिवसात झालं नाही. तुम्ही या मराठा समाजाला तुम्ही प्रोत्साहित केलं, आरक्षण आम्हीच देऊ. माननीय देवेंद्र फडणवीस म्हणाले मराठा समाजाला आरक्षण, पक्का आरक्षण, टिकणार आरक्षण दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, तर मी राजकारण संन्यास घेणार राजकारण संन्यास. मराठा समाजाने कधी असं म्हटलं नव्हतं की तुम्ही राजकारण संन्यास घ्या. तुम्ही सांगितलं त्यांना. छत्रपती शिवरायाची शपथ घेऊन माननीय मुख्यमंत्री ज्यावेळेस म्हणतात की या मराठा समाजाला मी आरक्षण देऊ, त्यावेळेस त्या मराठा समाजाचा विश्वास बसला की राजा सांगतोय, आणि मग ते रस्त्यावर उतरले. त्यांची मागणी काय गैर आहे? ते संकटमोचक म्हणून घेणारा गिरीश महाजन त्या ठिकाणी गेलेत आणि त्या ठिकाणी त्यांनी लिहून दिलं की तुम्हाला आरक्षण देऊ सगळ्या सोयऱ्यांसहित. त्यांनी नव्हतं मागितलं, ह्यांनी लिहून दिलंय. हे बोलले की आम्ही ओबीसी आपला मराठा समाजाला आरक्षण देऊ, टिकणारं आरक्षण देऊ, सगळ्या सोयऱ्यांसहित देऊ. तुम्ही सांगितलं ना, मग आता द्या. कसं द्यायचं ते तुम्ही ठरवा. अरे माझ्याकडं माननीय शरद पवार साहेबांची सभा होती जळगावला. राजेश भाई टोपे वगैरे सगळ्या जळगावला होता. आम्ही सकाळी आंदोलन चाललं, लाठीचार्ज केला. जळगाववरून सकाळी सारेचे सारे कार्यकर्ते त्या ठिकाणी भेटायला गेले. हा पहिला नेता आहे की त्या ठिकाणी इतक्या लवकर पहिल्यांदा भेटायला गेले. का लाठीचार्ज झाला, किसने किया, क्या हो गया? पहिला माणूस होता सकाळी 4 वाजता जाणारा रोहितदादा पवार, की जळगावून उठल्याने गाडीनं तिथे गेले की काय चाललंय, काय आंदोलनावर मारूच्यावर गाठीमार करतात, काय अन्याय केलाय, काय केलाय. आमची भूमिका स्पष्टपणे माननीय शरद पवार साहेबांनी आज नाही पूर्वीपासून मांडलेली आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला टिकणारं आरक्षण दिलं पाहिजे, ही आमची भूमिका. हे माननीय शरद पवार साहेबांनी वारंवार सांगितलं. पण तुम्ही जातीमध्ये भानगडी लावतात, समाजामध्ये दुरावा निर्माण करतात, महाराष्ट्र अशांत करायला लागलात. या अशांत निवडणूक आल्या तेव्हाच का होतं? तेव्हा ज्यांना का सुस्त आहे? गल्लोगल्ली फिरतात म्हणे की सरकार आपल्या दारी. अरे जनता झाली भिकारी, तुम्ही सरकारच्या दारी काय करता? गल्लोगल्ली सरकार आपल्या दारी, शासन आपल्या दारी. हे मोठे मोठे टेंट लावणार, शेकडो त्याच्यामध्ये खर्च करणार, मंत्री येणार, तंत्री येणार, आणि काय त्याच्यामधला कार्यक्रम काय उतारा देणार. काय देतात? शेतकऱ्याला 7-12चे उतारे आम्ही इतके दिले. संजय गांधी निराधार योजनेनंतर इतका पैसा आम्ही वाटला. अरे तुमचं काम नाही ना माननीय मुख्यमंत्री महोदय, हे तुमचं काम नाही, ते तलाठ्याचं काम आहे, त्यात सर्कलचं काम आहे, त्या नायब तहसीलदाराचं काम आहे. याचा अर्थ असा आहे की प्रशासन आता कमजोर झालेला आहे, प्रशासन काम करत नाही, म्हणून त्या तलाठ्याचे उतारे द्यायला तुम्हाला यावं लागतं. तुमचा प्रशासनावर धाक राहिलेला नाही आहे, प्रशासन नाही आहे. तुम्हाला गल्लोगल्ली फिरून सांगावं लागतं सरकार आपल्या दारी. सरकारी पैसा, सरकारी पेंडॉल, सरकारी गाड्या, सरकारी अधिकारी, अंगणवाडीच्या सेविका, शिक्षिका सारेचे सारे बोलवतात, राजकीय भाषणं करतात. राजकारणासाठी याचा उपाय पहिल्यांदा व्हायला लागलाय. कमी त्यामध्ये महाराष्ट्र अशांत आहे, ग्रह खाता फेल झालाय. मी महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये म्हटलं देवेंद्रजींना, म्हटलं तुमच्यासारखा अपयशी मुख्यमंत्री या महाराष्ट्रामध्ये मी पाहिला नाही. म्हटलं होतं की नाही? कशी जीवावर आली होती, खालची वर. नाहीतरी त्यांचं माझं प्रेम अधिक आहे. मग दाखवतात की आमच्याकडे एवढे गुन्हे कमी झाले, एवढे केले. अरे काय गुन्हे कमी होणार? तुम्ही नोंदच करत नाही.
FIR नोंद होतं का? तुमच्या तक्रारीची नोंद होते का? पोलीस यंत्रणा बटीक झालेली आहे, पोलीस यंत्रणा लाचार आहे. विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांना पकडणं, ठेवून देणं, त्यांच्यावर गुन्हे दाखल करणं एवढं एकमेव काम आता पोलीस यंत्रणेला राहिलेलं आहे. सत्ताधारी पक्षाचे किती गुंडग असले, गुन्हेगार असले तरी त्यांना संरक्षण देण्याचं काम वरपासून खालपर्यंत केलं जात आहे. हा धोका आहे. निवडणुकीपूर्व कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवा की असे प्रकार घडणार आहे. आणखी असे प्रकार घडत असताना घाबरू नका. युद्ध जिंकायचं असेल तर 4 मरावे लागतात, 50 जगावे लागतात. त्याच्यातनं युद्ध जिंकतं. किती घायाळ झाले आणि किती मृत्युमुखी बसले याचा आकडा मोजायचा नसतो. एकच ध्येय समोर ठेवायचं, या सरकार हमकोला नाही. आणि हे सारं जर करत असाल तर ह्या गोष्टी मांडल्या पाहिजे. अरे महिलांवर अत्याचार वाढतात, मुलींवर अत्याचार वाढतात. परवा दिवशीची गोष्ट सांगतो तुम्हाला. पुण्यातली एक मुलगी डेंटिस्ट कॉलेजला BDSला शिकायला आहे. 3 महिन्यापूर्वी एका गुंडाने तिला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला. ती चालली होती तिच्या मोटरसायकल स्कूटीवर, तिला धक्के मारणं, तिला स्कूटी पाडणं. स्कूटी पाडली वगैरे. ती घाबरली फार. प्रिन्सिपलला सांगितलं की हा गुंडा आहे, हा मला त्रास देतो. प्रिन्सिपलने पोलिसला बोलवलं. पोलिसांनी त्याची हिस्ट्री काढली. तो हिस्ट्री शीटर गुंड होता, त्याची फॅमिली गुंड. ते गुंड असताना त्या ठिकाणी पोलिसांनी पकडायला सांगितलं. पोलिसांनी पकडलं नाही. जबरदस्ती त्या मुलीला उचलून घेऊन गेले. जबरदस्तीने त्या मुलीशी लग्न लावलं. ते मुलगी आहा फोडत होते. तिचा व्हिडिओ आहे. अरे माझं लग्न जबरदस्ती केलं होतं, मी तयार नाही. चाकू लावला, सुरी लावली, जबरदस्तीनं तिचं लग्न लावलं. तिच्याबद्दल चाल तुला हनीमून करायचं आहे. ती म्हणे नाही, ठीक आहे म्हणे, नाही करेंगे, पण मला फक्त हे काढायचं होतं तुझ्यावर, खुन्नस काढायची होती की तू मला आली नाहीस. तुझी गाडी पाडल्यानंतर तू मला घाबरली. त्या मुलीला कोंडून ठेवलं महिनाभर. 1 महिना कोंडून ठेवलं. पोलिसांना कळवलं. पोलिसांनी काही कारवाई केली नाही. महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये हा प्रश्न देवेंद्र फडणवीसांना विचारला. ते म्हणाले मी कारवाई करतो. कारवाई या क्षणापर्यंत झाली नाही. 4 महिने झाले. मुलीवर अत्याचार होत आहे. तिला इतकं मारलं की तिचे डोके फोडून टाकले. तिच्या हातावर अंगावर सूज झाली. ते मेडिकल सर्टिफिकेट घेऊन तिचे वडील तिकडे गेले. खाल पोकडे नावाचा एक अधिकारी होता, त्याने हाकलून द्यायला त्या मुलीच्या वडिलांना. जा म्हणे आमची चौकशी सुरू आहे, तो सापडत नाही आम्हाला. 3.5 महिने झाले गुंड सापडत आहे. काय पुण्याची पोलीस यंत्रणा करताय? मी स्वतः CPशी बोललो. CPने मला आश्वासन दिलं की नाही नाही साहेब, अरे म्हटलं मुलींचा अत्याचार आहे, मुलगी फक्त 20 वर्षाची आहे, डॉक्टर होते आहे, आयुष्य बर्बाद होत आहे, काही तर करा. फडणवीस साहेब गृहमंत्री आहात तुम्ही, शरम करा, लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. या क्षणापर्यंत कारवाई नाही आहे. हे गृह खातं आहे तुमचं. गल्लोगल्ली चालल्या दारू, मटका, जुगार, पन्नी, काय दारू, त्या चक्र्या फिकऱ्या. वारंवार सांगतो मी, विधान परिषदेमध्ये मांडलं. तो देवेंद्र फडणवीस साहेब मला म्हणतात त्याचे पुरावे द्या. आता पुरावे द्या म्हणजे मी नंबर दिलाय तुम्हाला, पत्ता दिला, नंबर दिला, सगळं दिलं, स्पॉट दिला, व्हिडिओ कॅसेट दिले. ते काय म्हणता रोहिणीताईंना तर ते GPS फोटो दिले, तरी काय नाही. महाराष्ट्रभरामध्ये तुम्ही सगळे कार्यकर्ते आहे, मला चिठ्ठी द्यायचा बरं. सगळे कार्यकर्ते मला सांगा, एका कार्यकर्त्याने हात वर करून की माझ्या मतदारसंघामध्ये 2 नंबरचे धंदे चालू नाही. एकाचा हात वर नाही. मग काय चाललंय? एका बाजूला शेतमालाला भाव नाही, दुसऱ्या बाजूला आरक्षणाचा असा बट्ट्याबोळ केला, आणि तिसऱ्या बाजूला भगवान श्रीरामाच्या या मंदिराचं राजकारण चाललंय. अक्षता वाटणे, कलश काढणे. मला माहिती आहे सगळे उद्योग, मी त्यांच्यामध्ये 40 वर्ष राहिलेलं आहे. मला साऱ्या क्लुप्त्या माहिती आहे. निवडणुका आल्या की विकास कामावर बोलता येणार नाही. मोदीजी असतील का, अन्य मंत्री असतील, महाराष्ट्रातले असतील का, डेव्हलपमेंटवर बोलतायत का हो? मोदीजींनी सांगावं की हो आम्ही एवढे 17 कामं केले. तुम्ही नेहमी म्हणता मोदी है तो मुमकिन है, मोदी है तो मुमकिन है.
मोदी है तो मुमकिन है हे काय नाही सांगत, महंगाई है मोदी है तो मुमकिन है महंगाई बढ़ने ही वाली है, का नाही सांगत? डेव्हलपमेंटवर बोलायला यांच्याकडे तोंड नाही आहे आणि म्हणून इश्यू चेंज झाला पाहिजे, लोकांचं मन परिवर्तन दुसरीकडे झालं पाहिजे, म्हणून भगवान श्रीरामाच्या नावाचा वापर हे करतायत. भगवान श्रीराम का तुमचा एकट्याच आहे का? आमच्या सर्वांचा आमच्या श्रद्धेचं स्थान आहे, आमच्या मनामध्ये राम आहे, आमच्या रोमारोमामध्ये राम भिनलेला आहे. म्हणून रामाचं अशा स्वरूपाचं राजकारण करून मूळ इश्यूपासनं वेळाचं. मगाशी परवा दिवशी कुणीतरी सांगितलं पुलवामासारखा हल्ला होण्याची तुम्ही शक्यता नाकारता येऊ नये. अरे हे करतील, सत्तेसाठी काही होऊ शकतं. ह्या सगळ्या सावधगिरीमध्ये तुम्ही राहा आणि यामधून लक्षात ठेवा की महाराष्ट्रामधलं सरकार हे सरकार नाही आहे, ह्याला सरकार म्हणतात. हे तिरंगे, एक बाजूला एकनाथ शिंदे साहेब, दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस, तिसऱ्या बाजूला माननीय अजितदादा पवार. जे अजित पवार आयुष्यभर इकडे होते त्यांना शिव्या घालत होते, आता त्यांच्यावर खुर्चीला लावून. जे फडणवीस सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप करायचे, ते फडणवीसाचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्या माननीय अजितदादांच्या बरोबर खांद्याला खांदे लावून भेटताय. अरे तुमच्यासारखे निर्लज्ज कोणी नाहीये, बेशरम आहात. सरकार तुम्ही आणलेलं नाही, तुम्ही जबरदस्तीनं छीन केली आहे. तुम्ही सरकार आमच्याकडे जबरदस्तीने घेतलंय. हे खोके सरकार आहे, खोके देऊन खरेदी केलेले आमदार आहेत. हे बाजारामधले आमदार ज्यावेळेस एक एक खोका घेऊन विकले गेले, उद्या आणखी 2 खोके देऊन विकले जाणार नाही याची गॅरंटी नाही आहे. सत्तेच्या लालशीपायी ज्यावेळेस माननीय अजितदादा पवार त्या ठिकाणी जातात, निष्ठा सोडतात, श्रद्धा सोडतात. माझ्यासारखं तर काय, आम्ही तर आता नवीन आलो. अरे उभा आयुष्य काढला ज्या अजितदादा पवारांना, सारे पद मिळाले, सारेचे सारे आजपर्यंत जे जे हे राहिली प्रतिष्ठा मिळाली ते माननीय शरद पवारच्या आशीर्वादामुळे मिळाले. अरे तुम्ही लहान असताना बोट धरून ज्यांनी राजकारणामध्ये आणून तुम्हाला उच्च पदापर्यंत नेऊन सोडलं, त्या माणसाचे तुम्ही साथ सोडले, हे पाप कुठे फेडणार आहात? जनता तुम्हाला माफ करणार नाही. तुम्ही आज असाल मुख्यमंत्री, पण तुमच्या मतांची टक्केवारी पाडली उभ्या महाराष्ट्रावर तर 4%च्या वर नाही. काय लागतात 4% आता तुमचे? तुम्ही मतांचा ॲनालिसिस जर पाहिलं माननीय अजितदादा पवारांचा 4 ते 5.5% पर्यंत, त्यातला एक विशिष्ट भागामध्ये त्यांचे 3% आहे आणि उभ्या महाराष्ट्रामध्ये 1.5% आहे. आमच्याकडे जर पाहिलं तर अजितदादांचा नेता कोण, अजितदादांचे कार्यकर्ते कोण तर माहीत नाही आहे का कोणी? तुमच्या मतदारसंघामध्ये इकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये असेल मला माहीत नाही, पण खानदेश, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये माननीय अजितदादांचा फॉलोअर्स आहेत आता हजारोच्या संख्येने. असं चित्र कुठेच दिसत नाही. जो आहे माननीय शरद पवार जिंदाबाद, जे आहे ते पवार साहेबांवर निष्ठा ठेवणार आहे, ते एकनाथ खडसेंवर निष्ठा ठेवणारे नाही आहे. ते तुमच्यावर किती निष्ठा ठेवतील मला माहिती नाही आहे, पण जो काही आज संच उभा आहे, जे काही मतदार उभे आहे, ते उभं आयुष्य ज्या माणसांनी शरद पवार म्हणून आव्हानं घालवलं, ज्यांनी शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, मजुरांसाठी, साऱ्या समाजासाठी उभं आयुष्य घातलं, त्या नावामुळे आज आपण उभे आहोत आणि ते नाव मोठं व्हायला पाहिजे. ही प्रतिष्ठा आहे. वेळ झाली आहे. तर मला असं एकच विनंती करायची आता तुम्हाला की निवडणुका समोर आहे, निघा. उद्यापासून फार कमी तास आपल्या हातामध्ये, कमी तास, दिवस नाही म्हणत मी, तासांमध्ये मोजा आता, तासांमध्ये, आणि फार कमी तास आपल्याकडे हातामध्ये आहे. अजून 6 वक्ते आणि प्रत्येक वक्ता तर लांबत गेलं तर अवघडच काम आहे. मी पण इथं थांबवतो, पण मला एकच विनंती आहे, बाकीचे विषय तुम्हाला माहिती आहे. बूथ रचनेवर जा, संघटनेवर जा. संघटना करत असताना मतभेद विसरा आणि या संघटनेच्या माध्यमातून या निवडणूक एट एनी कॉस्ट, कोणत्याही स्थितीत ऐन प्रकारे या महाराष्ट्रामध्ये, दिल्लीमध्ये आपलं सरकार आलंच पाहिजे. जर या ठिकाणी 10, 12, 15 खासदार आपले आले नाही, जे आपल्या हिशोबावर आलेलं आहे, तर मग दिल्लीमधली प्रतिष्ठा आपल्याला घालवून जाईल. दिल्लीची प्रतिष्ठा आपली ठेवायची असेल, महाराष्ट्रात सरकार आणायचं असेल तर मेहनत करण्याची गरज आहे, कष्ट करण्याची गरज आहे. चला उठूया, रान पेटवूया, सारेच्या सारे या मार्गाने जाऊया, एवढीच एक विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.